20 फुटी नाग, दैवी शक्तीचे दावे आणि त्याचे हजारो भक्त. एका चमत्काराने सुरुवात झाली आणि पुढे उघड झाला मोठा खेळ. नाशिकमध्ये एका भोंदू बाबाने लोकांचा विश्वास जिंकला, पण त्यामागे होतं फसवणुकीचं मोठं जाळं. नाशिकमधील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातची ही कहाणी तुम्हाला अक्षरशः हादरवून सोडेल. नमस्कार, मी विहंग ठाकूर. महिलांवर अत्याचार करणारा लिंगपिसाट भोंदू बाबा कॅप्टन खरात पोलीस कोठडीत आहे आणि यात स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातने लोकांना भीती आणि दैवी शक्तीच्या नावाखाली कसं जाळ्यात ओढलं आणि या चमत्कारामागचं खरं सत्य काय आहे, आजच्या व्हिडिओत पहा अशोक खरातच्या या लीला. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे मंदिर उभारल्यानंतर अशोक खरातने स्वतःचा दरबार सुरू केला. भविष्य सांगतो, अडचणी सोडवतो, यशाचा मार्ग दाखवतो असे दावे करत त्याने लोकांचा विश्वास जिंकला. आश्चर्य म्हणजे राजकारणी, अधिकारी, उद्योजक आणि मोठे मोठे लोकही त्याच्या दरबारात हजेरी लावत होते. दरबारात बसलेले भाविक आणि अचानक चमत्कार. खरात पूजा करत बसायचा आणि काही वेळातच 20 फुटी नाग प्रकट झाल्याचा आभास निर्माण व्हायचा. नाग फणा काढून डोलतोय, लोक भीतीने थरथर कापतायत. हे चित्र पाहून काही जणांना तर भोवळ येत असे, पण तपासासमोर आलं हा सगळा प्रकार बनावट होता. रिमोटवर चालणारा नकली साप वापरला जात होता. फसवणुकीची लेवल इथेच थांबली नाही. बाजारात 100 रुपये किलोने विकले जाणारे चिंचोके दैवी शक्तीचा म्हणून 1 लाखाला या भोंदू बाबाने विकले. लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात होते. लोकांना घाबरवण्यासाठी 20 फुटी सापाची नकली कातही दाखवायचा, तर वाघाची नकली कातडी दाखवून दैवी शक्तीचा आभास निर्माण केला जायचा. भाविकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली ठेवलं जात होतं. या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे महिलांचं शोषण. पूजा करण्याच्या बहाण्याने वैयक्तिकरित्या बोलावून अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. इतकंच नाही, गर्भवती महिलांनाही उत्तम संततीच्या नावाखाली जाळ्यात ओढल्याचा आरोप या भोंदू बाबावर आहे. भोंदू बाबा कॅप्टन खरातला अटक झाल्यानंतर आता नाशिक पोलीस आणि SIT या प्रकरणाचा सखोल तपास करते. या तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. खरात लोकांच्या मनात आधी भीती निर्माण करत होता. त्या भीतीला अंधविश्वासाची जोड देत त्यांना पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली ठेवत होता आणि एकदा विश्वास बसला की त्याचाच गैरफायदा घेत शोषण आणि फसवणुकीचा खेळ सुरू होत होता. म्हणजेच भीती आणि अंधश्रद्धा याच्या जोरावर लोकांवर नियंत्रण मिळवणं हीच त्याची मुख्य पद्धत असल्याचं तपासात स्पष्ट झालं. सध्या भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. क्राईम ब्रँचकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखीन काही महत्त्वाचे पुरावे आणि माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. म्हणूनच पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही फक्त एका भोंदू बाबाची गोष्ट नाही, हा आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नाही. प्रश्न विचारा आणि जागरूक रहा. तुम्हाला काय वाटतं, कॅप्टन खरात सारख्या अशा भोंदू बाबांवर आणखीन कडक कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.